नागपुरामधून काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नागपुरातून नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे अशी लढत पाहायला मिळेल। ठाकरेंनी गडकरींविरोधात रणशिंग फुंकलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। देशातल्या काही मोजक्याच लोकसभा लढतीवर नागरिकांचं लक्ष असणार आहे। त्यामध्ये नागपूर लोकसभाची लढत आहे। यामध्ये काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना नितीन गडकरी यांच्या विरोधात मैदानात उतरवलेलं आहे। स्वतः विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। पक्षाने विश्वास टाकलेला आहे तुमच्यावर आणि आता तुम्ही मैदानात उतरलेले आहे। कोणते मुद्दे असणार जे घेऊन तुम्ही नितीन गडकरी यांच्या विरोधात प्रचार करणार आहात? सगळ्यात पहिले तर ही लढाई देशात लढली जात आहे एका विचारधारेच्या विरोधात। लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जो पक्ष लढत आहे, लोकशाही संपावी असं ज्यांना वाटतं, विरोधकच नसावा या देशात असं ज्यांना वाटतं आणि त्या सूडबुद्धीनं कारवाई करणाऱ्या पक्षाच्या विरोधात ही लढाई आहे। ही लढाई संविधान बदलण्याचं जे भाष्य करणारे खासदार आहे त्यांच्या पक्षाच्या विरोधात लढाई आहे। ती ही लढाई देशात संविधान वाचवण्यासाठी, या देशातील लोकशाही साबित ठेवण्यासाठी ही लढाई लढल्या जात आहे आणि मला वाटते की देशातील जनता ही लोकशाहीच्याच बाजूने राहील। या देशात लोकशाही अबाधित राहिली पाहिजे याच बाजूने या देशातील जनता राहणार आहे आणि निवडणूक होणार आहे। नागपूर काँग्रेसचा एक इतिहास राहिला आहे। तुम्ही 10 वर्षापासून नागपूर शहरचे अध्यक्ष आहे। काँग्रेसला एक संघ ठेवणं हे किती आव्हानात्मक आहे, कारण की गटागटामध्ये नागपूरमध्ये देखील काँग्रेस आहे। आता कसं झालं आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी नागपुरामध्ये मी नितीन गडकरींना हरवणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना विकास ठाकरे यांनी सांगितलंय। नागपुरात नितीन गडकरींविरोधात आता काँग्रेसचे विकास ठाकरे हे उमेदवार असतील। या दोघांमध्ये नागपूरची ही लढत होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।